कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रीतम, काय झालंय तुम्हाला? तुमचं तर प्रेम आहे ना माझ्यावर. लग्नानंतर पण इतकंच प्रेम करत राहाल ना माझ्यावर? आबांशी भांडून, आईंशी भांडून तुम्ही लग्न केलं माझ्याशी. अजून किती दिवस संसार झाला हो आपला? पण इतक्यात तुम्ही माझी फसवणूक कराल असं वाटलं नव्हतं. स्वप्नात पण विचार केला नव्हता की तुम्ही काहीतरी असं कराल. पारूचा फोन. हा पारू, बोल. आदित्य सर, कुठं आहात तुम्ही? अगं पारू, मी ना एका खूप महत्वाच्या कामासाठी आलोय ग. मला माहित आहे ना तुमचं महत्वाचं काम काय आहे ते. तुम्ही त्या मुलीला भेटायला गेला आहात ना? पारू, किती अचूक ओळखलंस का? यू नो व्हॉट पारू, यू आर ट्रूली माय बेस्ट फ्रेंड. आदित्य सर, तुम्ही काय म्हणला होतात की तू बी माझ्यासोबत चल आणि मी त्या मुलीची ओळख करून देतो, म्हणला होतात ना? अगं हो ना पारू, पण काय झालं माहितीये का? ऍक्च्युअली ती मला म्हणाली की आदित्य, आज मला तुला एकट्याला भेटायचं आहे, दुसरं कोणीच नको. यू नो दॅट क्वालिटी टाइम. पारू पारू, आम्ही दोघं एकत्र असलो ना की वेळ कसा जातो ना कळतच नाही. हे बघा आदित्य सर, ती मुलगी फसवतेय तुम्हाला. ती डोळेवाली असूच शकत नाही. पारू, काय बोलतेस तू? तुला कळतंय का? हा, तीच मुलगी आहे यार. मी ओळखतो तिला, आणि मी नाही ओळखणार का पारू तिचे डोळे? बघता क्षणी मी ओळखलं की तीच डोळेवाली आहे. ठीक आहे, मला बी बघायचे आहे ते ती डोळेवाली मुलगी कोण आहे ते. हा, ठीक आहे ना. भेटूया ना कधीतरी आपण. का आज का नको? मला आजच्या आज भेटायचं आहे तिला. अगं पारू, मी सांगितलं ना तुला, तू ऐकलं नाहीस का? ती मला म्हणाली आहे आज तिला मला एकट्याला भेटायचंय. मी परत तुमची भेट घालून देईन, आणि आता तर काय भेटी होत राहतील, यु नो, म्हणजे पुढच्या. आदित्य सर, मी सांगितलं ना तुम्हाला, आज आत्ताच्या आत्ता मला त्या मुलीला भेटायचं आहे. ओके ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. एक काम करतो, मी तुला ऍड्रेस पाठवतो. हा, तू ये तिथे. पण पारू, एक गोष्ट लक्षात ठेव, ती मला म्हणाली आहे प्रिसाइसली की आदित्य, मला तुला एकट्याला भेटायचं आहे, सो तू तिच्या समोर येऊ नकोस. लांबून वगैरे बघ. ठीक आहे, मी नाही येणार तिच्या समोर, मी लांबनच बघीन तिला. पण काय बी झालं तरी मी आज तिला बघणार म्हणजे बघणारच. ओके ठीक आहे, चल मी ऍड्रेस पाठवतो. बाय पारू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।